नमस्कार मित्रांनो, राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपासून सर्वच पक्षांचे बडे नेते प्रचारात व्यस्त आहे। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे। आज परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रकाश आंबेडकरांची सभा पार पडली। या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या मतदारांबाबत मोठा दावा केला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। आंबेडकर म्हणाले की काँग्रेसकडे आता मतदार उरला नाहीये, केवळ मुस्लिम मतदार त्यांच्याकडे राहिलाय। तुम्ही इतके दिवस शरद पवारांच्या नादी लागतात, म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागतात, म्हणून तुमची अशी अवस्था झाली आहे। बाबाजानी यांनी खतीब यांचा उपयोग करून घेतलाय आणि आता ते काँग्रेसचीच वाट लावायला निघाले, अशी टीका आंबेडकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्यावर केली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। एवढंच नाही तर त्यांनी अनेक खळबळजनक दावे देखील केले आहे। प्रकाश आंबेडकर यांनी थेट काँग्रेसला गंभीर इशारा देखील दिला आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।